नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर, यशोदा संस्थान संचालक। आज तुम्हाला कम्प्युटर विषयी थोडी माहिती देणार आहे व कम्प्युटरच्या मधील जे घटक आहेत, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, ते कसे काम करतात किंवा त्याच्यातले घटक कोणते असतात याबद्दल थोडीशी मी तुम्हाला माहिती आज शेअर करतोय, तर तुम्ही लक्ष द्या। तर सर्वप्रथम आपण बघू की हा कम्प्युटर म्हणजेच संगणक म्हणजे काय। तर एक सोपी साधी व्याख्या आहे सुरुवातीपासून। मी कम्प्युटरवर नंतर एक स्पेशल लेक्चर घेईल, पण सध्या तात्पुरती तुम्हाला एक डेफिनेशन सांगतो। कम्प्युटर किंवा संगणक म्हणजे एक विजेवर चालणारे यंत्र किंवा मशीन होय, लक्षात ठेवा। एक विजेवर चालणारे यंत्र किंवा मशीन। सध्यापुरतं तुम्ही लक्षात ठेवा, नंतर एक ब्रीफ आणि डीप व्हिडिओ मी बनवून नंतर पोस्ट करेल। तात्पुरती व्याख्या अशीच आहे की कम्प्युटर म्हणजे एक विजेवर चालणारे यंत्र। त्यानंतर याच्यामध्ये स्पेशलाइज बघा, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन घटकांनी कम्प्युटर हे बनलेले असते। तर याच्यातले स्पेशल पार्ट्स हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर जर नसतील तर कम्प्युटर हा काम करू शकत नाही। कारण हार्डवेअर असा घटक आहे की हार्डवेअर शिवाय सॉफ्टवेअर काम करणार नाही आणि सॉफ्टवेअर शिवाय हार्डवेअर काम करणार नाही। म्हणजे एक प्रकारे समजा की आपल्या शरीरात आत्मा आणि शरीर असे दोन घटक आहेत, तसे कम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर ही एक आत्मा आहे आणि हार्डवेअर म्हणजे एक शरीर आहे। हे दोन जेव्हा एकत्रित असतात त्यावेळेस ते शरीर काम करत असतं। तसंच तो कम्प्युटर हा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर जर असतील तरच तो काम करतो, लक्षात ठेवा। तर सर्वप्रथम आपण हार्डवेअर म्हणजे काय ते बघू। तर हार्डवेअर म्हणजे काय, आपल्याला जी गोष्ट दिसते आणि त्याला आपण स्पर्श देखील करू शकतो, त्या गोष्टीला आपण कम्प्युटरच्या भाषेमध्ये हार्डवेअर म्हणतो। फॉर एक्झाम्पल समजा हा एक मार्कर मी आता दिसतोय मला, मी याला टचही करतो, म्हणजे हा एक हार्डवेअर डिव्हाइसच झाला। पण त्याला डिव्हाइस कधी बोलता येईल, ज्यावेळेस तो कम्प्युटरमध्ये जर सहभागी असेल तो पास ठेवा। पण हा एक हार्डवेअर पार्ट आहे, लक्षात ठेवा। आता कम्प्युटरमध्ये आपल्याला भरपूर काही गोष्टी दिसतात। आपल्याला कम्प्युटर म्हणल्यानंतर डोळ्यासमोर काय काय येतं, माऊस येतो, कीबोर्ड येतो, प्रिंटर येतो, स्कॅनर येतो, डेस्कटॉप येतो, एलसीडी येतं। ते सर्व घटक जे आपल्याला दिसतात, आपल्या डोळ्याने दिसतात, आपण त्याला स्पर्श देखील करू शकतो। म्हणजे आपण डोळे बंद केल्यानंतर देखील आपण त्या गोष्टीला हात लावल्यानंतर आपल्याला त्याची प्रतिमा डोळ्यामध्ये येते, आपल्या मनामध्ये येते, त्याला आपण हार्डवेअर डिव्हाइस म्हणू शकतो किंवा हार्डवेअर पार्ट्स म्हणू शकतो। आता तुम्ही समजा आपली लाईट गेली सडनली आणि तुम्ही त्यावेळेस आपल्याला काही दिसत नाही, पण आपण त्या गोष्टी स्पर्श करून जाणीव करू शकतो आपल्याला। म्हणजे ही खुर्ची आहे, हा टेबल आहे। तर तशाच प्रकारे कम्प्युटरमध्ये देखील आपल्याला त्या गोष्टी दिसतात आणि आपण टच केलं तरी आपल्याला माहित पडतं, हा माऊस आहे, हा कीबोर्ड आहे, हा मॉनिटर आहे। त्या गोष्टी सगळ्या हार्डवेअरमध्ये येतात। त्या हार्डवेअरमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात ते आपण बघूया। सर्वप्रथम मॉनिटर, डेस्कटॉप। मॉनिटरला डेस्कटॉप मॉनिटर तुम्हाला माहित असतील, जे समोर आपण त्याच्यावर आपल्याला पिक्चर डिस्प्ले होतात, व्हिडिओ प्ले होतात, जे आपल्याला काही आपण ऍक्टिव्हिटी करतो, काम करतो, ते सगळं जे डिस्प्ले होतं त्यालाच आपण डेस्कटॉप म्हणजेच मॉनिटर आपण म्हणतो, डिस्प्ले। तर तो एक डेस्कटॉप देखील हा हार्डवेअरच आहे, कारण त्याला आपल्याला माहित पडतं, आपण त्याला स्पर्श करू शकतो आणि उघड्या डोळ्याने देखील बघू शकतो। तो हार्डवेअर म्हणजे डेस्कटॉप हा पहिला घटक आहे। त्याच्यानंतर दुसरा आहे कीबोर्ड। कीबोर्डवर वेगवेगळ्या प्रकारची बटणं असतात, तुम्हाला माहिती आहे, अल्फाबेटिकल बटणं असतात, फंक्शन की असतात, स्पेस बार की असतं, इंटर असतं, कॅप्स लॉक असतो, नम लॉक असतो। तिथे भरपूर सारे फंक्शन असतात आणि त्या ठिकाणी आपल्याला माहित पडतं की इथे बटणं आहेत, म्हणजे हा एक प्रकारे कीबोर्डचा उपयोग कशासाठी होतो, तर टायपिंग करण्यासाठी। मग कीबोर्ड हा त्याच्यातला दुसरा घटक आहे, तो देखील हार्डवेअर डिव्हाइस आहे, लक्षात ठेवा। हार्डवेअर म्हणजे आपल्याला ती गोष्ट स्पर्श करतो आपण आणि ती उघड्या डोळ्याने देखील आपल्याला दिसते, त्याला आपण हार्डवेअर असे म्हणतो। तर दुसरा घटक होता तो कीबोर्ड। नंतर मी तुम्हाला याच्यावर डीप मध्ये माहिती देईल, पण सध्या तुम्ही हार्डवेअरच्या चर्चेत राहा। तिसरा आहे माऊस देखील आपण हाताने स्पर्श करतो, त्याच्यावर हात ठेवतो आणि त्यानंतर ती बटणं देखील आपण प्रेस करतो। बटणं प्रेस केल्यानंतर आपल्याला ते समोर डिस्प्लेला दिसतात, कर्सर येतो, वरती खालती जातो, आपण स्क्रोल करतो, जॉयस्टिक असतो। त्या ठिकाणी माऊस देखील हा एक हार्डवेअर डिव्हाइस आहे, कारण त्याचा आपण वापर करतो आपल्या हाताने आणि त्याला टच आणि स्पर्श देखील करू शकतो। त्यामुळे तो देखील एक घटक हा हार्डवेअर मध्येच मोडला जातो। सीपीयू, जो आपल्याला असा डब्बासारखा दिसतो, तो कम्प्युटरच्या ठिकाणी ठेवलेला असतो। आता काही लेटेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये इनबिल्डच सीपीयू असतात, पण पूर्वी तुम्ही बघतात आणखीन पण काही ठिकाणी जो आपल्या डेस्कटॉपच्या खाली ठेवलेला असतो, हा डब्यासारखा आकाराचा, त्याला आपण सीपीयू म्हणतो। तर सीपीयू म्हणजे काय, तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, लक्षात ठेवा। सेंट्रल प्रोसेसिंग युनिट तो हा कम्प्युटरचा मेंदू असतो। काय असतो, मेंदू। त्याचे भरपूर कार्य आहेत, मी सांगेल तुम्हाला, सध्या आपण त्याच्यावर थोडी सविस्तर चर्चा करत नाहीत। तर आपण ते थोडंसं हार्डवेअर डिव्हाइस मध्ये आहे तो सीपीयू देखील हार्डवेअर डिव्हाइस आहे। सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा कम्प्युटरचा मेंदू आहे। त्याच्यामध्ये भरपूर घटक असतात, रॅम असते, हार्ड डिस्क असते, मदरबोर्ड असतो, प्रोसेसर असतो, यूएसबी सिरियल बस असतात, एसएमपीएस असतो, पॉवर सप्लाय, सर्व घटक हे सीपीयू मध्ये असतात।
त्यानंतर आहे रॅम. रॅम एक पट्टीसारखा आकाराचा असतो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येकाच्या इमेज दाखवेन आणि त्याच्यावर माहिती डिटेलमध्ये देईल. तर रॅम म्हणजेच काय, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. ही कम्प्युटरची एक टेम्पररी मेमरी असते, लक्षात ठेवा. एक पट्टीच्या आकाराचा असतो. 4 GB रॅम, 2 GB रॅम. तर जीबी म्हणजे गिगाबाइट्स, तुम्हाला माहितीच असेल. आणि त्याच्यामध्ये त्यामुळे आपण तो रॅम काढू देखील शकतो, बसू शकतो, चेंज करू शकतो. मदरबोर्डवर लावलेला असतो आणि तो रॅम बदली देखील करू शकतो. रॅमचं काम असतं की आपल्या कम्प्युटरची स्पीड मेंटेन करणे आणि एक ती टेम्पररी स्टोरेज असतं. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा जे काही टाईप करत असतो ते रॅम मध्ये जातं टेम्पररी, नंतर ते परमनंटली हार्ड डिस्क मध्ये जातं. तर रॅम पण एक हा हार्डवेअर डिव्हाइस आहे. त्यानंतर पुढे आहे हार्ड डिस्क. आता आपण लेटेस्ट तुम्हाला माहिती आहे की मोबाईलमध्ये देखील बघतो आपण रॅम किती, हार्ड डिस्क किती, स्टोरेज किती. आता कम्प्युटर सारखंच मोबाईलमध्ये अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये आलेलं आहे. त्यामुळे कम्प्युटरमध्ये देखील हार्ड डिस्क असते आणि ती हार्ड डिस्क HDD असते. तर त्याच्यामध्ये ती आपण काढू शकतो, पोर्टेबल असते, काढू शकतो, ठेवू शकतो, त्याच्यात चेंज करू शकतो, वाढवू शकतो. त्यामुळे ती पण एक हार्ड डिस्क देखील हा हार्डवेअरचाच एक पार्ट आहे. पण हार्ड डिस्क हे परमनंट स्टोरेज असतं. सुरुवातीला ते रॅम मध्ये असतं, नंतर ते आपण ज्यावेळेस सेव्ह करतो त्यावेळेस ती जी काही फाईल आहे ती हार्ड डिस्क मध्ये सेव्ह केली जाते आणि परमनंटली. लक्षात ठेवा, हार्ड डिस्क हे परमनंट डिव्हाइस आहे टू स्टोरेज आणि ते संगणकामधला एक हार्डवेअरचा भाग आहे. आपल्या कम्प्युटर मोबाईलमध्ये, आता कम्प्युटर आणि मोबाईलमध्ये तुम्ही तुलना केली तर मोबाईलमध्ये देखील रॅम बघितला जातो आणि आपण त्याच्यातलं प्रोसेसर देखील बघतो आणि हार्ड डिस्क म्हणजे स्टोरेज देखील बघतो. असं पुढे आहे मदरबोर्ड. तर कम्प्युटरमध्ये मदरबोर्ड असतं, एक मदरबोर्ड असतं. त्या मदरबोर्डवर प्रोसेसर असतो, आपण त्या ठिकाणी रॅम देखील लागतो. त्याच्यातून पोर्ट बाहेर निघतात पॉवर सप्लायसाठी. त्यानंतर सीपीयू मध्ये ते बाहेर असतात, USB कनेक्शन असतात, ते सर्व मदरबोर्डवर दिलेले असतात. मदर त्याला नाव का दिलेलं आहे त्या बोर्डाला मदरबोर्ड, कारण मदर म्हणजे तुम्हाला माहितीच आई, महत्वाचे घटक आपल्या घरातली आई असते, आई वडील, त्याप्रमाणे त्या कम्प्युटर मधील घटक देखील हा महत्वाचा हा बोर्ड म्हणजेच तो मदरबोर्ड आहे. त्याच्यावरच सर्व कनेक्शन असतात. कॅपॅसिटर असतं त्याच्या ठिकाणी, USB पॉवर सप्लायचे पोर्ट्स असतात, प्रोसेसर असतो, युनिट्स असतात, सर्व सर्किट डिझाईन केलेलं असतं ते मदरबोर्डवर असतं, लक्षात ठेवा. त्याच्यामध्येच त्यानंतर युपीएस हा देखील हार्डवेअर मध्ये बोलला जातो. युपीएसचं काम आहे की पॉवर सप्लाय करणे. युपीएस युनिटेबल पॉवर सप्लाय, लक्षात ठेवा, किंवा पॉवर सोर्स असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. त्याचं काम आहे बॅटरी बॅकअप देणे. बॅटरी बॅकअप, समजा आपला संगणक एखाद्या वेळेस आपण काम करत असतो आणि त्यावेळेसच लाईट जाते अचानक आणि त्यावेळेस कम्प्युटर हा डायरेक्ट बंद होतो आणि त्यावेळेस मग हार्ड डिस्क किंवा रॅमवर त्याचा प्रभाव खराब होऊ शकतात. त्यामुळे डायरेक्ट बंद होऊ नये त्यासाठी युपीएस हा बॅटरी बॅकअप आपल्याला देतो. 5-10 मिनिटाचा असेल, 20 मिनिटाचा असेल आणि त्यावेळेस आपण ते फाईल वगैरे सेव्ह करून महत्वाच्या कम्प्युटर हा व्यवस्थित शटडाऊन करतो. त्यामुळे कम्प्युटरला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. त्यामुळे युपीएस हा देखील एक हार्डवेअर डिव्हाइस आहे, लक्षात ठेवा. प्रिंटर देखील हार्डवेअर डिव्हाइस आहे. त्याचं काम कसं आहे की आपण एखादी डॉक्युमेंटरी असेल आपल्या फाईल कम्प्युटरमध्ये आणि ती आपण प्रिंट पाहिजे असेल ते आपल्याला सॉफ्ट कॉपीमधून हार्ड कॉपीमध्ये करण्याचं काम हे प्रिंटर करतं. प्रिंटर हा एक देखील हार्डवेअर डिव्हाइस आहे. आपल्याला माहिती असतील, तुम्ही प्रिंटर बघितलंच असेल. स्कॅनर मध्ये आपण स्कॅन करतो एखादी इमेज आणि ती कम्प्युटरमध्ये सॉफ्ट कॉपीमध्ये घेतो. हार्ड कॉपी जी आपल्याकडे असते ती आपण स्कॅन करून ती कम्प्युटरमध्ये सॉफ्ट कॉपीच्या मार्फत घेतो. त्यामुळे स्कॅनर देखील एक हार्डवेअर डिव्हाइस आहे, लक्षात ठेवा. प्रोसेसर मी तुम्हाला सांगितलं आत्ताच, मोबाईलमध्ये देखील आपण प्रोसेसर बघत असतो, कम्प्युटरमध्ये देखील प्रोसेसर असतो. तो प्रोसेसर हा मदरबोर्डवर लावलेला असतो. प्रोसेसरचं काम असतं की मेन स्पीड, आपला कम्प्युटर हँग न होऊ नये. आपलं जर प्रोसेसर कमी असेल आणि आपलं वर्कआउट जास्त असेल तर कम्प्युटर डेफिनेटली हँग होतो. त्यामुळे ते सर्व काही प्रोसेसरवर मेन प्रोसेसर बघतो आपण. मदरबोर्डमध्ये प्रोसेसर कितीच आहे, प्रोसेसर चांगला असेल, आपण कम्प्युटर वर्कआउट किती जरी केलं, हार्डली मोठे जरी सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल केले तरी आपण व्यवस्थित देखील काम करू शकतो. प्रोसेसर देखील एक हार्डवेअर डिव्हाइस आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर एसएमपीएस म्हणजे स्विच मोड पॉवर सप्लाय, लक्षात ठेवा. स्विच मोड पॉवर सप्लाय हा आपल्याला सीपीयू ला पॉवर सप्लाय करतो आणि त्याचं USB पोर्ट्स किंवा कनेक्शन हे मदरबोर्डला जाऊन तिथे मदरबोर्डला अटॅच असतात. त्यामुळे एसएमपीएस हा देखील एक हार्डवेअर डिव्हाइस लक्षात ठेवा. आणि शेवटी आहे USB तर तुम्हाला माहिती आहे सर्वांना. USB देखील एक हार्डवेअर डिव्हाइस आहे. सीपीयू ला अटॅच असतं. युनिव्हर्सल सिरियल बस, लक्षात ठेवा, त्याचा लॉंग फॉर्म आहे. आणि त्याचा उपयोग करून आपण माहितीची देवाणघेवाण करू शकतो. जसंच पेन ड्राईव्ह वगैरे आपण त्याला कनेक्ट करतो. पेन ड्राईव्ह देखील एक हार्डवेअर डिव्हाइसच आहे, लक्षात ठेवा. आणि त्याचा उपयोग करून आपण USBच्या मार्फत तो आपला डेटा कम्प्युटरमध्ये नेऊ शकतो किंवा कम्प्युटरचा डेटा हा पेन ड्राईव्ह मध्ये आणू शकतो. अशा प्रकारचं हे हार्डवेअर स्ट्रक्चर आहे कुणाचं, कम्प्युटरचं बेसिकली. तर हार्डवेअर, तर आपण आता हार्डवेअरवर चर्चा केली, आता आपण सॉफ्टवेअरवर चर्चा करू. कम्प्युटरचा हा देखील एक महत्वाचा घटक आहे. तुम्हाला मी सांगितलं ज्याप्रमाणे की जर हार्डवेअर असेल पण त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर नसेल तर ते कम्प्युटर हे निष्क्रिय असतं.
जसं अंगामध्ये आपल्या शरीरामध्ये पार्ट्स असतात ते समजा हार्डवेअरचे भाग आहेत, पण आपली जी आत्मा असते किंवा आपला जो श्वास चालतो, हृदय असतं, ते इंटरनल पार्ट सॉफ्टवेअरचं काम करतात. त्याचप्रमाणे सॉफ्टवेअर हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. आणि याच्यामध्ये देखील सॉफ्टवेअर म्हणजे त्याची व्याख्या काय, तर सर्वप्रथम आपण सॉफ्टवेअरची व्याख्या बघू. तर सॉफ्टवेअर म्हणजे काय की जी गोष्ट आपल्याला डोळ्याने दिसते पण त्याला आपण स्पर्श करू शकत नाही, त्या गोष्टीला आपण सॉफ्टवेअर असे म्हणतो. म्हणजेच उदाहरणार्थ तुम्ही मोबाईलमध्ये देखील बघता, तुमचं गॅलरी ऍप्लिकेशन असतं, कॅमेरा ऍप्लिकेशन असतं, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही ऍप्लिकेशन गेम्स डाउनलोड करता, ते तुम्हाला दिसतात पण त्याच्यावर टच आपण करतो पण त्याच्या जाणीव किंवा स्पर्श आपल्याला होत नाही किंवा आपल्याला माहिती पडत नाही आपण कशाला टच केलं. तुम्ही समजा डोळे बंद करून जर कशावर टच केलं तर तुम्ही सांगू शकत नाही की मी गॅलरीवर क्लिक केलं, कॅमेरावर क्लिक केलं, कारण ते सॉफ्टवेअर असतात, फक्त ते दिसतात पण त्याची स्पर्शिक जाणीव ही आपल्याला होत नाही. पण ह्याच्यामध्ये हार्डवेअरमध्ये स्पर्शिक जाणीव होते. या दोघांतला फरक लक्षात ठेवा. हे दिसतात, हे पण दिसतात, पण ह्याच्यात जाणीव होत नाही, ह्याच्यात जाणीव होते. तुम्ही ही उघड्या डोळ्याने तुम्ही बघता दोन्ही गोष्टी, पण ह्याच्यात तुम्ही डोळे बंद करून देखील ती वस्तू ओळखू शकता, ह्याच्यात ती ओळखू शकत नाही. हा सॉफ्टवेअरचा फरक आहे. कम्प्युटरमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर असतात आणि त्या सॉफ्टवेअरचे प्रकार देखील पुढे सांगितलेले आहेत आपल्याला. एक सिस्टम सॉफ्टवेअर आणि एक ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. तर सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजेच आपल्या कम्प्युटरमध्ये ऑलरेडी ते इन्स्टॉल असतात सिस्टमली बाय डिफॉल्ट. तुम्ही ज्यावेळेस ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करता तुमच्यासोबत त्या ऑपरेटिंग सिस्टम सोबतच काही सॉफ्टवेअर देखील इन्स्टॉल असतात, जसं पेंट झाले. जर आपण पेंटिंग करतो ते पेंट ज्यावेळेस इन्स्टॉल असतं त्याच्यामध्ये कॅल्क्युलेटर झालं किंवा ग्राफिक्स कार्ड वगैरे जे असतात ते सगळे ऑपरेटिंग सॉफ्टवेअरमध्ये सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये ऑलरेडी ते इन्स्टॉल्स असतात, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये आपण काही इन्स्टॉलेशन करायची गरज आपल्याला नसते. मग सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये देखील पुढे 3 प्रकार आहेत: ऑपरेटिंग सिस्टम, युटिलिटी प्रोग्राम, डिव्हाइस ड्रायव्हर्स. आता ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय, तर आपण जे लिनक्स, युनिक्स, विंडोज वापरतो, विंडोज 10, आपण ह्या ज्या ऑपरेटिंग सिस्टम वापरतो त्याच्यावर कम्प्युटर आपलं काम करतं, ते पहिला प्रकार आहे ओएस म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम, लक्षात ठेवा. आणि ते मी प्रकार पुढे तुम्हाला सांगितले, लिनक्स, विंडोज वगैरे, एक्सपी वगैरे जे आहेत आपण जे वापरतो. पुढे आहे युटिलिटी प्रोग्राम. युटिलिटी प्रोग्राम देखील त्याच्यामध्ये सिस्टम सॉफ्टवेअरमध्येच असतं. आणि युटिलिटी प्रोग्राम म्हणजे हे एक प्रकारे आपण ज्यावेळेस अँटीव्हायरस टाकतो कुठलेही, त्या अँटीव्हायरसचं सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचं काम हे युटिलिटी प्रोग्राम करत असतं. त्यानंतर येतं डिव्हाइस ड्रायव्हर्स. तिसरा भाग आहे हा सिस्टम सॉफ्टवेअरचा, डिव्हाइस ड्रायव्हर्स. ज्यावेळेस आपण ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करत असतो त्यावेळेस आपण काही ड्रायव्हर्स टाकतो. म्हणजे ड्रायव्हर्स म्हणजे काय, तर ऑडिओ ड्रायव्हर्स असतात, व्हिडिओ ड्रायव्हर्स असतात. जर हे ड्रायव्हर्स आपण इन्स्टॉल केले नसतील, त्या सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये नसतील, तर त्यावेळेस मग आपल्याला ड्रायव्हर जर इन्स्टॉल नसतील त्यामध्ये, तर आपल्याला आवाज ऐकू येत नाही. आपण गाणे प्ले करतो पण ते आवाज ऐकू येत नाही, मग काहीतरी प्रॉब्लेम असतो. त्यामुळे हे डिव्हाइस ड्रायव्हर्स देखील लागतात. आणि हे सिस्टम सॉफ्टवेअरचेच 3 भाग आहेत: ऑपरेटिंग सिस्टम, युटिलिटी प्रोग्राम आणि डिव्हाइस ड्रायव्हर, लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा आहे सॉफ्टवेअरचा भाग ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे आपण जे सिस्टम मध्ये नसतात, आपण जे बाहेरून इन्स्टॉल करतो कम्प्युटरमध्ये, ते एक प्रकारचे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असतात वेगवेगळ्या प्रकारचे. आता ज्यावेळेस आपण कम्प्युटर फॉर्मॅट करतो, तुम्हाला माहितीच असेल की त्यावेळेस सिस्टम सॉफ्टवेअर हे इनबिल्ड असतात आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी लागतात, अरे हा मला आता डिझाईन करायचंय, चला आर्किटेक्ट सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू, आपल्याला हे करायचंय तर आपण हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला पाहिजे. असंच काही आपण ज्यावेळेस बाहेरून जी गोष्टी इन्स्टॉल करतो तो ऍप्लिकेशन भाग हा येतो. तुम्ही मोबाईलमध्ये देखील बघता, तुमच्या मोबाईलमध्ये ज्यावेळेस आपण फॉर्मॅट मारतो, रिसेट करतो, त्यावेळेस आपल्या मोबाईलमध्ये गॅलरी, कॅमेरा हे इनबिल्ड सॉफ्टवेअर असतात. पण आपण ज्यावेळेस ज्या काही गोष्टी आपल्याला लागतात, फोटो इमेज लागतात, व्हिडिओ मेकर लागतात, त्यावेळेस आपण प्ले स्टोअरमध्ये जातो आणि ते इन्स्टॉल करतो, त्यावेळेस ते ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये मोडतात, लक्षात ठेवा. तर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये देखील पुढे 2 प्रकार आहेत. एक आहे बेसिक ऍप्लिकेशन आणि एक आहे स्पेशलाइज ऍप्लिकेशन. बेसिक ऍप्लिकेशन म्हणजे काय की आपल्याला ठराविक कामासाठी, आपण समजा आपण घरगुती काम करतो किंवा ऑफिस वर्क करतोय, पण ते काही मर्यादेपुरते, काही सीमेपुरते काम करतो, तर आपण एक छोटंसं सॉफ्टवेअर एक सॉफ्टवेअर इंजिनिअरकडून बनवून घेतो, त्याच्यावर आपण वर्कआउट करतो, ते आपल्या सीमित असतं. त्यावेळेस ते बेसिक ऍप्लिकेशन म्हणून आपण त्याच्यावर काम करत असतो किंवा ते बेसिक ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असं देखील म्हणतात. ऍप्लिकेशनला सॉफ्टवेअर असे म्हणतात, लक्षात ठेवा. बेसिक ऍप्लिकेशन म्हणजे कमी व्याप असतो, त्याच्यावर आपल्या ठराविक उद्देशाने ते काम करत असतं. आणि दुसरं आहे स्पेशलाइज ऍप्लिकेशन. स्पेशलाइज ऍप्लिकेशन म्हणजे याच्यावर वर्कलोड जास्त असतो, हे वर्ल्ड वाईड कनेक्टेड असतं. समजा आपली मोठी कंपनी आणि त्या कंपनीमध्ये आपल्याला भरपूर ब्रांचेस आहेत, आपल्या देशामध्ये भरपूर ब्रांचेस आहेत, स्टेटमध्ये ब्रांचेस आहेत, त्यावेळेस आपल्याला ते एक स्पेशलाइज सॉफ्टवेअर आपल्यानुसार व्यवस्थित सर्व्हर न हँग होणार असं आपल्याला सॉफ्टवेअर बनवून घ्यावं लागतं त्या सॉफ्टवेअर इंजिनिअरकडून. त्याच्यावर काही त्रुटी वगैरे, दोष वगैरे असतात, आपण ज्याप्रमाणे सांगतो त्याला आपलं कंपनीचं प्रोफाईल त्यावेळेस तो बनवून देतो आणि तो एक स्पेशलाइज डिझाईन करतो तो सॉफ्टवेअर. हा ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर मधला स्पेशलाइज सॉफ्टवेअरचा फरक आहे. बेसिक सॉफ्टवेअर म्हणजे
त्याच्यामध्ये आपलं एवढं स्ट्रक्चर किंवा आयडिया नसतात. सॉफ्टवेअर इंजिनियर आपल्याला त्याच्या आयडियानुसार बनवून देतो, पण स्पेशलाइज सॉफ्टवेअरमध्ये तोही बनवतो, पण आपणही सांगतो की असं असं आहे तसं आहे, आणि त्यावेळेस तो वर्कआउट करून तो बनवतो. आणि ते डिझाईन जे बनवतो किंवा ते वर्कआउट करतो ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये, ते लॉंग रूट म्हणजे जास्त ठिकाणी जास्त ब्रांचेसमध्ये आपण कनेक्टेड राहतो आणि एकाच सर्व्हरमध्ये आपल्याला सर्व माहिती आपल्याला तिथे भेटू शकते. अशा प्रकारे आपण आज बघितलं की संगणक, त्याची व्याख्या बघितली, हार्डवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअर म्हणजे काय, त्यानंतर हार्डवेअरमध्ये कुठले कुठले घटक येतात, सॉफ्टवेअर मधले किती भाग होतात, सिस्टम, सॉफ्टवेअर, ऍप्लिकेशन, परत सिस्टम मध्ये 3 भाग येतात, ऍप्लिकेशन मध्ये 2, अशी प्रत्येकाची आपण चर्चा केलेली आहे. तर ठीक आहे, थँक्यू.